सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या एका पानटपरी सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरी चालकात वाद झाला. टपरी चालकानं ग्राहकास लाकडी दांडक्यानं मारहाण केल्यानं ग्राहकाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असला तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवध याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तमनगर शिवपुरी चौकात बुधवारी दुपारी 1:30 वाजच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या पानटपरीवर विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली. टपरी चालक बापू सोनवणे यांनी 11 रुपये मागितले. यावर विशाल भालेराव यांनी ही सिगारेट 10 रुपयांना मिळते, तुम्ही 1 रुपया जास्त का घेता असं विचारल्यानं दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यात भालेराव यांनी शिवीगाळ करत वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केल्यानं सोनवणे यांनी जवळच्या लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला. तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव हे ज्या ठिकाणी काम करत होते तेथे गेल्यानंतर डोक्यातील रक्तस्राव मालकाला दिसला. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले. तेथे भालेराव यांच्या डोक्याला 3 टाके डॉक्टरांनी घातले होते. मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी या सर्व घटनेबाबत सविस्तर माहिती नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे. काल रोजी संभाजी स्टेडियमच्या येथे एक अपंग व्यक्तीची रेणुका पान स्टॉल म्हणून पान टपरी आहे. त्या ठिकाणी यातील मयत इसम विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ सिगरेटच्या किमतीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सोनवणे यांनी त्यांना काठीने मारहाण केली. त्यावेळेला ते जखमी झाले व ते तिथून निघून घरी गेले व तिथं त्यांनी उपचार घेऊन एका हॉस्पिटलमध्ये घरी झोपले. त्यानंतर बराच काळ न उठल्यामुळे त्यांचे पत्नीने त्यांना वक्रतुंड हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह घेऊन गेले. यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सोनवणे आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भालेराव कुटुंबियांनी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सपोनी बागुल हे करत आहेत. तर किरकोळ पैशावरून जीव गमवावा लागल्यानं सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.